नमस्कार मंडळी, राम राम. चला तर मग आज कुठे गेलो आहोत ते सांगतो तुम्हाला. आम्ही आज गेलो होतो श्री क्षेत्र राघवेश्वर म्हणजेच महादेवाच्या मंदिरात. इथे दर महाशिवरात्रीला यात्रा भरली जाते. फक्त यात्राच नाही भरत तर इथे 2 दिवस महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला जातो. येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना हा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी तिथले गावकरी आवर्जून बोलवतात. कोणालाही तसे जाऊ देत नाही. तर आम्ही मंदिरात आल्यावर इथे सुंदर अशी महादेव पार्वतीची रांगोळी काढलेली होती. आम्ही मंदिरात एंट्री करताना आम्ही दुसऱ्या साईडने आलो. तुम्हाला सुरुवातीला दाखवलं ते मंदिराचं एंट्री गेट होतं. तर आम्ही आतमध्ये आलो, दर्शन घेतलं. खूप छान असं मंदिर सजवलेलं होतं. तुम्ही बघू शकता मंदिराचं इतकं बारीक दगडामध्ये कोरीव काम केलं आहे. या मंदिराचं बघून खूप छान वाटलं, कारण असे मंदिर बघायला आता भेटत नाही. आणि तिथेच बाजूला श्रीराम प्रभूंचेही मंदिर होते. तर त्यांचेही दर्शन घेतले आणि आम्ही शिवलिंगाचे दर्शन घेतले. आम्ही यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आल्यामुळं आमचे दर्शन खूप छान झाले, कारण यात्रेच्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी खूप गर्दी असते. तर मग आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो. तिथे गेल्यावर गावकऱ्यांनी आम्हाला आवाज देऊन महाप्रसादासाठी बोलावलं. प्रसाद न घेता त्यांनी जाऊ दिलं नाही, त्यामुळे आम्हीही त्या महाप्रसादाचा आनंद घेतला. प्रसाद अतिशय साधा सिंपल होता, पण खूप छान होता. तशी चव आपण घरी केली तर कधीही लागत नाही, हे तर खरं आहे. मग आम्ही यात्रा फिरायला सुरुवात केली. तर उशीर झाल्यामुळे यात्रा संपत आली होती. लोकांनी आवरायला सुरुवात केली. बऱ्यापैकी यात्रा उठूनही गेली होती, तर तरी आमचं बघायचं काम चालू होतं. सायशाने फुग्याचा बाहुला घेतला आणि आम्ही निघालो मग घरी. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.